मालाड रेल्वे स्थानक हत्या प्रकरणामधील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। ओमकार शिंदे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। घटनेनंतर आरोपीचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय, ज्यात आरोपी पळताना दिसतोय। एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली। मालाड स्थानकावर काही कारणावरून आधी वाद झाला होता आणि आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार करून पळ काढला होता। त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे। नेमकं काय घडलेलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधील वादातून आलोक सिंग या रेल्वे प्रवाशाची हत्या झाली। आलोक सिंग शनिवारी विलेपार्लेहून बोरिवली लोकलमधून निघाले होते। शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता ही लोकल मालाडला पोहोचली। मालाड स्टेशनवर उतरताना लोकलच्या दारामध्ये उभ्या एका व्यक्तीसोबत आलोक सिंग यांचा वाद झाला। वादानंतर आरोपीनं आलोक सिंग यांच्या पोटामध्ये चाकूने वार करत पळ काढला। एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर नशेत होता। सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी आरोपीला काही तासात अटक केली। आलोक सिंग हे एनएम कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स विभागामध्ये प्राध्यापक होते। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, आरोपीला अटक तर झालेली आहे, पुढे आता काय कारवाई केली जाते? वृषाली, आपण पाहतो की आरोपी ओमकार शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सध्या अटकेची कारवाई करून त्याला कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेली आहे। मात्र नेमकं मालाड स्थानकावरती काय झालं याचा घटनाक्रम जर पोलीस तपासांच्यामध्ये जो काही समोर आलेला आहे तो असा आहे की आलोक सिंग हे मालाड स्टेशनच्या बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये उभे होते आणि त्यांच्या पाठीमागे आरोपी ओमकार शिंदे हा उभा होता। आलोक सिंग यांच्यासोबत त्यांचे एक मित्र सुद्धा होते आणि उतरण्यावरून म्हणजे मालाड स्टेशनवरती उतरत असताना लवकर उतरण्यावरून आरोपी ओमकार शिंदे यांनी आलोक सिंग यांच्यासोबत वाद घातला। त्यानंतर आलोक सिंग यांच्या पोटामध्ये हिरे उचलण्यासाठी म्हणजे जे काही हिरेजडित दागिने असतात त्यांना हाताळण्यासाठी जो चिमटा असतो तो आरोपीकडे होता आणि तो खिशामध्ये असलेला चिमटा काढून त्याने पोटामध्ये वार केलेला होता। चाकूचा वापर या हत्येमध्ये झालेला नाहीये, मात्र आरोपी ओमकार शिंदेकडे तो एक चिमटा होता, त्या चिमट्याने त्याने पोटावरती वार केलेला होता आलोक सिंग यांच्या आणि त्यानंतर उतरून तो तिथून पसार झालेला होता। यामुळे झालेल्या रक्तस्रावामुळे आलोक सिंग यांची हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे। मात्र आता आरोपीवरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे। सध्या आरोपी ओमकार शिंदे हा बोरिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि आजच त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून जर आपल्याला राग आल्यानंतर तो 2 मिनिटांचा राग आपण जर आवरू शकलो नाही तर काय होतं याचं उदाहरण देणारी ही घटना म्हणावी लागेल। आलोक सिंग हे विलेपार्ल्याच्या एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते आणि त्यांचा नित्यनेमाचा हा प्रवास होता। त्याचबरोबर आरोपी ओमकार शिंदे हा खेतवाडीमध्ये एका ठिकाणी मेटलच्या कारखान्यामध्ये कामाला जात असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। मात्र या लोकलमध्ये उभ्या असताना समोर उभ्या असलेल्या आलोक सिंग यांना तो लवकर पुढे सरकण्याची सारखं तगादा लावत होता आणि आलोक सिंग यांच्या पुढे एक महिला असल्यामुळे लवकर उतरणं शक्य नाहीये असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र याचं रूपांतर हे वादामध्ये झालं आणि लोकलमधून उतरत असताना आरोपी ओमकार शिंदेने आलोक सिंग यांच्या पोटामध्ये तो चिमटा जो आहे तो खुपसलेला आहे। त्यानंतर झालेल्या रक्तस्रावातून आलोक सिंग यांचा मृत्यू झालेला आहे। सध्या पोलिसांनी ओमकार शिंदेला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावरती अटकेची कारवाई केली जाते आहे आणि त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याचा नेमका उद्देश काय होता, हा चिमटा त्याच्या खिशामध्ये कसा आला किंवा तो हा सोबत ठेवण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता या सगळ्याची चौकशी पोलिसांकडून सध्या तरी केली जाते आहे। मात्र आरोपी ओमकार शिंदे याचं कुठलंही यापूर्वीचं क्रिमिनल बॅकग्राऊंड नाहीये किंवा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे फक्त रागाच्या भरातून किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं आतापर्यंत समोर आलेलं आहे। ओमकार शिंदेची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे आणि त्याच्यावरती काय ठोस कारवाई करता येईल, कारण लोकलमध्ये अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर सगळीकडे घबराटीचं वातावरण आहे, कारण हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं लोकलमधून रेल्वे। बरोबर कृष्णा, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो अत्यंत योग्य आहे, कारण लोकांमध्ये आता संयम तितका राहिलेला नाहीये आणि राग अनावर झाला की काय घडू शकतं त्याचं एक भयानक उदाहरण म्हणावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।